नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम सर्वांचे आपल्या चॅनलवर स्वागत आहे. बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. अतिशय महत्त्वाचं असं अपडेट समोर आलेलं आहे. कॅबिनेट मंत्रिमंडळात चर्चा झालेली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी खास 1400 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेचा ज्यांना आणखी पैसे आले नव्हते त्यांना पैसे आता लवकरात लवकर येणार आहेत. वाटप देखील सुरू झाले आहे अशी बातमी समोर येत आहे. आणि काही महिला आहेत त्या योजनेपासून दूर राहणार आहेत. त्याचबरोबर काही महिला आहेत ज्यांना 9,700 रुपये भेटणार आहेत आणि काही महिला आहेत त्यांना 2100 रुपये भेटणार आहेत. तर काय बातमी आपण सविस्तरपणे पाहणार आहोतच. त्यापूर्वी तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे, जेणेकरून आपल्याला समजणार आहे की किती महिला आहेत ज्यांना आणखी पैसे आले नाहीत, आधीची पूर्ण रक्कम मिळाली नाही, तर 1-2 हप्ते आले किंवा दिवाळीचे पैसे आले व बाकीचे पैसेच आले नाहीत. जो पुढचा हप्ता डिसेंबरचा आहे तो भेटला नाही. लाईक वरून आपल्याला समजणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे. तर अजिबात वेळ न घालवता चला व्हिडिओला आपण सुरुवात करू. तर बघा, विधानसभेमध्ये जे अधिवेशन चालू आहे तिथे पुरवण्या मागण्या मांडण्यात आलेल्या आहेत. जवळजवळ बघा, या मागण्यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींची अतिरिक्त तरतूद करण्यात येणार आहे. त्याचबरोबर बळीराजा वीज सवलत योजनेसाठी 3050 कोटींची तरतूद करण्यात येणार आहे अशी मागणी घातलेली आहे. त्यामुळे आता लवकरात लवकर लाडक्या बहिणींच्या अकाउंटवर पैसे जमा होणार आहेत. परंतु तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की काही महिलांना 2100 रुपये तर काही महिलांना 9,700 रुपये असं का आहे ते देखील आपण बातमी पुढे पाहणारच आहोत. त्याचबरोबर कोणते जिल्हे आहेत त्या जिल्ह्यात आज वाटप सुरू झालेले आहे ते देखील आपण पाहणार आहोत. तर बघा, तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे तरच तुम्हाला सर्व अपडेट जी काय आहे ती समजणार आहे. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा. तर बघा, आता वेळ न घालवता पहिली अपडेट पाहू की कोणत्या महिला आहेत ज्यांना 9,700 रुपये जमा होणार आहे त्यांच्या अकाउंटवर. तर बघा, काही महिला अशा आहेत ज्यांना पूर्ण रक्कम आली नव्हती, फॉर्म अप्रूव्ह असून देखील पैसे आले नाहीत. त्याचबरोबर काही महिला अशा आहेत ज्यांना 4,500 रुपये आले किंवा 7,500 रुपये आले व बाकीचे पैसे आले नाहीत. तर तुम्हाला आतापर्यंत किती रुपये जमा झाले तुम्ही कमेंट करून देखील सांगू शकता की एवढे पैसे आले, आणि तुम्ही व्हिडिओ कुठून पाहताय ते देखील जिल्ह्याचं नाव कमेंट करायचं आहे, जेणेकरून समजणार आहे की कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले आहे आणि कोणते जिल्हे आहेत ते राहिले आहेत. तर बघा, ज्या महिलांना आधी पूर्ण रक्कम जमा झाली नव्हती त्यांचे 7,500 रुपये 5 महिन्याचे 1,500 रुपयाने आणि आताचे 2100 असे मिळून तुम्हाला 9,700 रुपये मिळणार आहेत. आणि काही महिलांना आधी जर पैसे आले असतील 7,500 रुपये तर त्या महिलांना फक्त आता 2100 रुपये जमा होणार आहेत अशी बातमी समोर आलेली आहे की फक्त 2100 रुपये जमा होणार आहेत. आणि आधी ज्यांना पैसे आले नव्हते, कारण की ज्यावेळेस बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आले की ज्या महिलांना आधी पैसे आले नव्हते त्यांचं काय होणार आहे, तर त्यावेळेस त्यांनी स्पष्ट केले होते की आधी ज्यांची रक्कम राहिली असेल ती रक्कम देखील आम्ही जमा करणार आहोत लवकरात लवकर. आणि त्याचबरोबर डिसेंबरचा जो हप्ता असणार आहे 2100 रुपये तो देखील आम्ही लवकरात लवकर सोडणार आहे, त्यांनी असं स्पष्ट केलं होतं. आणि आता तुम्ही कालपासून बातम्या देखील पाहत असाल की पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. 100% पैसे तुमच्या अकाउंटवर येणार आहेत, तशी तरतूद देखील करण्यात आलेली आहे. तर तुम्हाला आणखी दुसरी एक महत्त्वाची बातमी म्हणजे की या जिल्ह्यातील वाटप आज सुरू. तर कोणते जिल्हे आहेत त्या जिल्ह्यात वाटप सुरू, तर बघा तुम्हाला स्क्रीनवर जे जिल्हे दिसत आहेत त्या जिल्ह्यांपैकी सातारा, पुणे, नाशिक, त्याचबरोबर सोलापूर, कोल्हापूर, बीड, लातूर आणि जालना, नाशिक, धुळे, जळगाव हे जे जिल्हे आहेत बघा, अकोला स्वतः येतो, अमरावती आणि यवतमाळ देखील त्यामध्येच येतात. बघा, ह्या जिल्ह्यामध्ये आणखी पैसे वाटप 100% झालेले नाही. जवळजवळ बघा 75% महिला आहेत ज्यांच्या अकाउंट आणि पैसे आले नाहीत, त्यांच्या अकाउंटवर देखील पैसे येणार आहेत. तर इथे एक प्रश्न आता दुसरा एक येतो की आम्हाला पैसे दुसऱ्या जिल्ह्यात आहेत, पैसे आले नाहीत, तर तुम्हाला देखील पैसे येणार आहेत. सरसकट सर्व जिल्ह्यात वाटप होणार आहे, कोणताही जिल्हा मागे राहणार नाही. ज्या महिलांना आधी पैसे आले असतील तर आता पुढचे देखील पैसे येणार आहे, आणि ज्या महिलांना आधी पैसे आले नसतील त्यांचे आधीचे पैसे आणि आताचे पैसे असे सर्व पैसे एकदम जमा होणार आहेत. त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही, सर्व महिलांच्या अकाउंटवर पैसे 100% जमा होणार आहेत. आणि दुसरा एक राहिला प्रश्न की कोणत्या बँक अकाउंटमध्ये पैसे येणार आहे. त्याचबरोबर अशी अफवा आहे की बाबा ह्या अकाउंटमध्ये जर तुमचे बँकेत जर अकाउंट असेल तर पैसे येणार नाही. तर बघा, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, HDFC बँक असेल, युनियन बँक असेल, ICICI असेल किंवा बंधन, HDFC किंवा पोस्ट बँकेत जर तुमच्या अकाउंट असेल तर 100% पैसे येणार आहेत. आणि बाकीचे अकाउंट जरी असतील तरी देखील पैसे येणार आहेत. 1-2 दिवस मागे पुढे होऊ शकते. फक्त तुमचे DBT चालू असणे महत्त्वाचे आहे. DBT माध्यमातून हे पैसे तुमच्या अकाउंटवर येणार आहेत. त्यामुळे तुमचे जे बँक आहे त्या बँकेचे DBT चालू आहे का नाही, वरून पैसे सोडले की डायरेक्ट ग्राहकांच्या अकाउंटवर जमा होण्याची सुविधा आहे का नाही हे तुम्ही आता चेक करून घ्यायचं आहे. बघा, पोस्ट बँकेत पैसे असतील तर काहीच अडचण नाही, 100% वरून पैसे सोडल्या तुमच्या अकाउंटवर येणार आहेत. आणि कोणत्या तारखेला आणि कधीपासून पैसे वाटप झाले ते तुम्हाला सांगितलंच आहे. त्याचबरोबर दुसरी एक महत्त्वाची बातमी म्हणजे की जरी काही महिला आणि राहिली असतील तर त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून त्यांना देखील समजणार आहे की पुढचा हप्ता किंवा टप्पा कधी आहे आणि त्या टप्प्यात त्यांना पैसे येणार आहेत, त्या टप्प्यात जरी आले नसतील तर. आणि HDFC बँक आणि SBI बँक ह्यांना देखील पैसे 100% येणार आहेत. बघा, भारतीय स्टेट बँक जी आहे त्यात देखील पैसे येणार आहेत. कोणतेही अफवांवर विश्वास ठेवू नका, सगळ्या बँक अकाउंटमध्ये वरून पैसे येणार आहेत. फक्त तुमचे DBT माध्यम जे आहे ते DBT चालू असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला पैसे येणार आहेत.
आणि राहिला प्रश्न कोणत्या महिला योजनेतून बाहेर निघणार आहेत, तर फक्त त्याच महिला योजनेतून बाहेर निघणार आहेत ज्यांनी आधी केवायसी केली नसेल किंवा केवायसी अपूर्ण असेल तरच महिला बाहेर निघणार आहेत. तर बघा केवायसी खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला आधीपासून सांगत आहे केवायसी करा. तर केवायसी आधी केली असते आता काही टेन्शन नाही. तुम्हाला आधी पैसे आले तर आता देखील पैसे येणार आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे की तुमच्या बँक अकाउंट नंबरला तुमचे जे अकाउंट आहे त्या अकाउंटला आधार कार्ड आणि आधार कार्ड सोबत तुमचा मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचं आहे. आणि तुमच्या जो बँक नंबर आहे त्या बँक नंबरला आधार कार्ड लिंक आणि आधार कार्डला मोबाईल नंबर आणि लिंक असणे अतिशय महत्त्वाचे आहे. तरच तुम्हाला पैसे येणार आहेत. जर तुम्हाला आणखी जर काय आणि अडचणी असतील किंवा काय प्रश्न असतील तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. तुम्हाला नक्की उत्तर दिले जाईल. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.